महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। पक्ष खूप मोठा अडचण तरी पवार साहेबांनी यावेळेस सांगितलंय की मी पुन्हा नव्याने सुरुवात करणार। तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यावर पहिलं ते इतकं मोठं संकट आहे आणि विशेषतः ज्या राज्याची जबाबदारी त्या राज्यावर। वेल, मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेबांची प्रेस कोणी पाहिली असेल तर संघर्ष कसा करायचा किंवा एखादा खूप मोठा प्रश्न आपल्या समोर आला त्याची एक ऑपॉर्च्युनिटी कशी करायची। आणि आज पवार साहेबांची प्रेसमध्ये एक प्रश्न त्यांना विचारला आणि त्यांना असं विचारण्यात आलं की एनसीपीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता असं काहीतरी विचारलं। आश्वासक कोण आहे। ज्या पद्धतीने त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं, मला असं वाटतं कोणाच्याही आयुष्यात किती संघर्ष करायची वेळ आली तर साताऱ्याची सभा आणि आज पवार साहेबांनी प्रेसमध्ये दिलेलं उत्तर मला असं वाटतं कुणालाही ऊर्जा देण्याचं आहे। आणि माझ्या स्वतःसाठी अर्थातच की संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो आणि त्याच्यातून नाउमेद व्हायचा एक मार्ग असतो आणि दुसरा मार्ग असा असतो की ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे, आपल्याला त्याच्यातून नवीन ऊर्जेने नवीन मार्ग काढून काहीतरी नवं उभं करायचं। 1980च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? आता काळच ठरवेल। एवढी मोठी घटना घडली, काही कायदेशीर सल्ला घेतला गेला किंवा लिगल पुढची काय प्रोसिजर राष्ट्रवादीकडनं करण्यात येणार, कारण याच्या पुढचा शिवसेनेचा इतिहास आहे, कायदेशीर लढाई मोठी लढावी लागते। मला असं वाटतं आदरणीय पवार साहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीच बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की लेट्स सी हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स। सगळं काय एका दिवसात बोलणं मला वाटतं अशक्य आहे। तर या सकाळी बैठकीमध्ये 2 वेळा तुम्ही होता, त्या बैठकीनं तुम्ही स्वतः जाऊन आलात, तेव्हा चर्चा काय होती आणि तेव्हा तुम्हाला अंदाज आला की इतकं मोठ्या प्रमाणावर आपल्याच पक्षाचे आमदार चाललेत, आपलेच सहकारी चाललेत? खरं तर ते माझे सहकारी नाही आहेत, ते माझ्या कुटुंबातले लोक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून गेले 2-2.5 दशकं हे काम करते आणि आदरणीय पवार साहेब हे सगळ्यांसाठी अतिशय प्रिय आहेत आणि त्यांनीही सगळ्यांना घरातल्या मुलांसारखं वागवलं आणि त्या बाकीच्यांनीही नेहमी आदरणीय पवार साहेबांना प्रचंड प्रेम त्या सगळ्यांनीच दिलेलं आहे। त्याच्यामुळे ही जी घटना आज झालेली आहे ती अर्थातच आम्हाला वेदना देणारी आहे, पण त्याची काही कारणं असतील आणि मला वाटतं आदरणीय पवार साहेब सविस्तर त्याच्याबद्दल सकाळीही बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता पुन्हा एकदा संघटनेतल्या जबाबदाऱ्या नवीन उमेदीने संघटना उभी करणं, त्याबरोबर लोकांबरोबर जाणं आणि पुढे जाऊन महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्यासाठी काहीतरी चांगलं काम उभं करणं हे आमच्या सगळ्यांवरची जबाबदारी आहे। आता सगळ्यांनी प्रश्न विचारले, लेडीज फर्स्ट। 2019ला जेव्हा दादांनी पार्टीची शपथ घेतली होती तेव्हा खूप प्रॉब्लेम झाला होता, डोळ्यात अश्रू आले होते। आता बहीण म्हणून तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल, कसं बघताय? एक तर आणि शेवटचा संवाद काय झाला देवगिरीवरती? नाही, एक तर 19 आणि 23 मध्ये 21-22 3 वर्ष उलट 4 वर्ष झाली आहेत आणि 4 वर्षात मला वाटतं थोडीशी जबाबदारी माझ्यावर पण आलेली आहे आणि मला असं वाटतं तेवढी मला वाटतं मॅच्युरिटी माझ्यातही आलेली आहे की आपलं प्रोफेशनल काम आणि आपली नाती ह्याच्यात गल्लत घालायची। त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये दादा हा आयुष्यभर माझा मोठा भाऊच राहील आणि माझ्या मनात दादाबद्दल नेहमी प्रेमच राहील। तुम्ही कार्याध्यक्ष झाला आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर
जी एकंदरीत ही घटना होती, जी कुजबूज चालू होती, त्या कुजबूजाविषयी तुम्हाला काही कल्पना होती? कारण अनेक बैठका तुम्ही कार्याध्यक्ष झाल्यानंतर कळाला आणि या नेत्यांविषयी चर्चा करत असताना तुम्हाला एक संधी पाहायला मिळत होती का की काहीतरी असं गप्प होत आहे जेणेकरून आपल्याला ते थांबायला पाहिजे? एक तर माझं पोट फिजिकली नाही पण इमोशनली मोठं आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी कॅमेरावर बोलणं मला संयुक्तिक वाटतं. आज बैठकीत तुम्ही होतात, अजित पवारांशी शेवटचा संवाद जाहीर झाला, तुम्ही समजवण्याचा प्रयत्न केलात का? तुम्ही आज देवगिरीवर होता, दादांसोबत आज तुमचं काय बोलणं झालं? आता दादा आणि माझ्यात जे बोलणं झालं ते फक्त दादा आणि मला माहिती. पण ताई वाईट वाटलं का? तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला काही थांबवण्याचा प्रयत्न केला का? एक जण त्यांनी सांगितलं की येणाऱ्या निवडणुका आम्ही खऱ्या या निवडणूक चिन्हावरती लढवणार. पुन्हा एकदा चिन्ह एक तर वैयक्तिक दादा आणि माझ्यामध्ये वाद होऊच शकत नाही, कारण का मी वाद कधी घालणारच नाही, कारण का दादा माझा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे अर्थातच दादाशी मी कुठल्या विषयावर कधी इतक्या वर्षात वाद घातला नाही आणि कधी घालणारही नाही. जेव्हा दादाचं आणि माझं नातं येतं, जेव्हा पक्षाच्या बाबतीत येतं, तो आमचं प्रोफेशनल आहे आणि हे आमचं पर्सनल आहे आणि मी माझं पर्सनल आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्य ह्याच्यात गल्लत आता करते. निवडणूक चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार का? आजच खूप गोष्टी झाल्या आहेत. दिस इज नॉट इन्स्टंट कॉफी. बघूया ना हाऊ द स्टोरी ऑल्सो. थोडा पेशन्स या. I really have no idea and I'm not privy to any information. Let's see how the story unfolds. It's not even been 24 hours. Let's be honest. तुम्ही जसं म्हणलं की राष्ट्रवादीचे सगळे तुमचे कुटुंबीय आहेत, तिथं कुटुंबाचे सदस्य होते, तुम्ही कुठेतरी एक शेवटचं बहीण म्हणा किंवा कुटुंबातले सदस्य म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना सांगितलं की आपण काहीतरी यांना मार्ग काढू शकतो, पण 6 तारखेला पवारसाहेबांनी पण बैठक बोलवली. मी आयुष्यात प्रत्येक नात्यात सोल्युशन मोडमध्येच असते. काही 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि देशमुखीने त्रास सहन केला, त्यांच्या मुलाबाळांना त्रास झाला, मात्र ते चुकले नाहीत. मात्र आता अजितदादा त्यांच्यासोबत गेला असताना तुम्ही त्याबद्दल भाऊ म्हणून बोलत नाही आहात. म्हणजे भाऊ म्हणताय पण त्यांच्याबद्दल टीका करत नाही. टीका कशावर, म्हणजे कशासाठी करू? 2 दिवसापूर्वी तुम्ही म्हणाला की नवाब मलिक आणि देशमुखीने त्रास सहन केला, त्यांच्या कुटुंबियांना त्रास झाला, मात्र ते चुकले नाहीत. मात्र आता अजितदादा त्यांच्यासोबत जाऊन सत्तेमध्ये बसतात, मात्र त्यावर तुम्ही का बोलत? मला असं ती गोष्ट आजच झालेली आहे आणि आदरणीय पवारसाहेब बोललेले आहेत सकाळी. पक्षाचे सगळ्यात वरिष्ठ नेते आदरणीय पवारसाहेब आहेत आणि पवारसाहेब एकदा एका विषयावर बोलल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी बोलणं हे संयुक्तिक राहणार. म्हणताय की नात्यात वाद होणार नाही, पण आता ज्या प्रकारे परिस्थिती आहे पक्षामध्ये वाद होईल, कारण 2 गट झाले. बघूया ना, लेट्स सी हाउ द स्टोरी अनफोल्ड्स. अभी 12 घंटा भी नहीं हुआ है. दादा म्हटले आहेत की देशापुढे मोदींशिवाय पर्याय नाहीये, मोदींपुढे कुठलाही ऑप्शन नाहीये, त्याकडे कसं पाहता आपण? अहो, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मत असायचा अधिकार आहे की नाही. तर आज दादांचे सूर बदललेले आहेत एकूणच त्या. पण ते दादाचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यात गैर काय? माझं मत एक आहे, तुमचं एक मत आहे, दादाचं एक मत आहे, त्याच्यात गैर काय? विचारांचं आपण कायम म्हणलं, शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांना आपण कायम राहिलो. आज नेमकी असा बदल काय झाला 24 तासात की काल पण सगळे फुले आंबेडकर म्हणत होते, आज पुन्हा एकदम बदल झालेला आहे, हिंदुत्ववादी विचारांकडे गेलेले आहेत. कसा हा बदल? ह्याचं मी कसं उत्तर देणार? ज्यांनी बदललंय त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. Ajitada today said we have the blessings of Sharad Pawarji. Is it true? He said we have the blessings of Sharad Pawarji. I didn't hear him saying that. No, he said it to us. Really? Is it on record? Yeah. Can I see it? Yeah. I haven't heard it, so I can't comment unless I see. I haven't seen it. मला वाटतं उद्या येईल ना. दादानी पण वेगच उत्तर मगाशी दिलं. How many MLAs are in touch with you? मी सगळ्याच आमदारांशी नेहमीच बोलते. आजही बोलले, कालही बोलले आणि उद्याही बोलीन. How many MLAs are in touch with you? How much do you have any? Let us, देखो, I think one step at a time. Let's not all get so excited.
आता 12 तास पण झाले नाहीत त्या घटनेला. लेट्स सी हाऊ द You स्टोरी think there is a possibility that you have gone there? And I just have one question. Why you all shouting at me? No, sorry, ma'am. I'm almost feeling like I'm in some corner and everybody's scolding me for Just what? one question. Ma'am, do you feel those MLAs who have in fact gone and taken oath, they will return back? And what is the data that you Taken are- oath. They are ministers. They are 8 ministers. They have not just taken oath. They've joined the government. So how Will can they it return back? Do you think You mean that- people who have joined the government would leave the government and come back? Yeah. Or would you joining them? Who, Is there me? any kind of possibility? Me? Yeah. In No, what capacity? Your rest of the factions. In what capacity? Like, if there is a split or not, if at all you are backing the government, so are you gonna join Ajit Pawar, or is there any possibility those who are with Ajit Pawar would come back? I'd be very happy if they did. कधीपासून चर्चा होती Ajit Dada has very vocally praised PM Modi and also said there is no option other than PM Modi. How do you look at it? Oh, I just answered that. No, in English, ma'am. That was in Marathi. Well, I think it's a democratic country, and in a democracy, everybody has a right to an opinion. So what's wrong with that? If that's something what he feels. वापर केला गेला कारण त्यांचा दबाव वगैरे. आता ह्याचं उत्तर मला आज नाही देता येणार, पण जशी स्टोरी अनफोल्ड होईल तसं आपल्याला हळूहळू कळेल. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय आहे नेमकी? कारण शिस्तभंग झालेला आहे, ज्यांना जी जबाबदारी दिली ते सोडून आज न सांगता अशा पद्धतीने शपथविधी झाले. कार्याध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? काय कारवाई होणार? अपात्रतेसाठी पिटिशन दाखल करण्यात येणार का? एकतर आदरणीय पवार साहेब ह्याच्यावर तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर सकाळी बोललेले आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं पक्षाची लाईन क्लिअर त्याच्यात आलेली आहे. एलर्जी आतापर्यंत होती, ज्या राष्ट्रवादीची एलर्जी आतापर्यंत सत्ताधारी होती त्याच राष्ट्रवादीसोबत आता दादा म्हणतात, दादांनी राष्ट्रवादीवर क्लेम केला, त्यांच्यासोबतच आता सत्तेत बसलेले आहेत. I really won't have an idea because I don't indulge in gossip. And we had a meeting scheduled on the 6th. Anyway, there was a meeting scheduled which you all are aware of. Ma'am, what kind of punitive action will be taken against the so-called rebel MLAs? What kind of punitive action? Let's wait and watch. Let's not be, this is not anything in a rush. Things have just happened. Let's see how the story unfolds. 5 people ask me the same question. I can't understand. शरद पवार साहेबांच्या बैठकीला गेलो तेव्हा आम्हाला शरद पवार साहेबांनी सांगितलं की 2029 पुढचं जे आहे 2024ची निवडणूक त्यामध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान होणार आहे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि खुद शरद पवार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे. मग हे मान्य आहेत का असं वाटतं? म्हणजे जर भुजबळ साहेबांना पवार साहेबांनी हे सांगितलं असेल तर मी तरी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर भुजबळ साहेब किंवा पवार साहेबच देऊ शकतात, कारण का मी ही गोष्ट ऐकलेली नाही. पवार साहेबांसोबत आहात की भाऊ म्हणून अजित पवार? हे बघा, दादा माझा भाऊ आहे, मी आयुष्यभर त्याच्याबरोबर राहणार आणि हे माझे वडील आहेत म्हणून मी त्यांच्यावर आयुष्यभर राहणार. पक्षाच्या कार्याध्यक्ष म्हणून सध्या भूमिका काय? हे बघा, पदाची भूमिका नाही, एक आहे की नात्यांच्या जागेवर आणि कामाची नाती जबाबदाऱ्या त्याच्या जागेवर. नात्याबद्दल नाही, कार्याध्यक्ष साहेबांना खूप लोकांचे फोन आले, मला पण खूप आले. आपको लगता है कि जो आज जो स्टेप लिया गया है उससे एमबीए पर कोई असर होगा? और अभी देखते, आज ही तो हुआ है भैया, बच्चा अभी तो पैदा हुआ है कि थोड़ा सांस तो लेने दो, देखते आगे आगे क्या होता है. नहीं ताई, हिंदी में थोड़ा बताइए ताई कि क्या आप लोगों की एमएलए से बात हो रही है? आपको उम्मीद है कि पवार साहब के साथ फिर वो लोग जुड़ जाएंगे जैसे 2019 में हुआ था? अभी देखते हैं यार, 1 स्टेप एट अ टाइम. 12 घंटे भी नहीं हुए हैं, अभी देखते हैं आगे आगे धीरे धीरे क्या होता है. घेतल्यानंतर नाही दिलेल्या, पण मी आधी भेटले होते तेव्हा दिले होते. देवगिरीला भेटले ना मी दादाला. असं काय करता, मी दादावर सकाळी 3 तास होते. हिंदी में थोड़ा बताइए. आता जो आपने आपके बहन से क्या बात की आप मुझे बताएंगे, तो मैं कैसे आपको बताऊं मैं और मेरे भाई के बारे में क्या बात हुई. सरकार को समर्थन
मी जे करते ना ते मी मनापासूनच करते. ताई, सरकार समर्थन को लेकर के आपको जानकारी दी गई कि उन्होंने बोला था सरकार को समर्थन देना है, कुछ लोग जा सकते हैं, ऐसी कोई जानकारी आपको दी थी उस मीटिंग में? कौन सी मीटिंग? जो आपको जो सुबह मीटिंग हुई थी आपके और अजीत दादा? तो हर चीज की चर्चा एक फॅमिली में होती है, एनसीपी फॅमिली में. काही अब्दुल सत्तार यांनी आपल्या विरुद्ध अतिशय अश्लाघ्य वक्तव्य केलं आणि त्यांच्याबरोबरच आपल्या पक्षातले आपल्या कुटुंबातली लोक जाऊन बसले. त्याला कसं बघताय? मी एवढा विचारच करत नाही त्याचा. आणि कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोललं म्हणून ते काही खरं होत नाही. त्याच्यामुळे मी अशा गोष्टींचा विचारच करत पण नाही. त्यांनी शिवीगाळ केली, भ्रष्टाचाराचे आरोप केले, राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हटलं, अगदी पंतप्रधानांनी देखील त्याविषयी आपलं नाव घेतलं. अशांबरोबरच पक्ष सरकार स्थापन होते. ह्याला कशी पद्धती? याचं उत्तर तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे की सगळ्यात जास्ती नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे मी नाही म्हणले. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी हे भारतीय जनता पक्ष आमच्याबद्दल बोललेले आहे. सगळे भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्षाने एनसीपीवर केलेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्याऐवजी तुम्ही भारतीय जनता पक्षाला विचारलं पाहिजे. शरद पवार साहब ही हमारे नेता है. हमारी पार्टी में दो अलग अलग विचारधारा है. एमएलए के विचार से ही हम लोग जो है हमने ये स्टेप लिया है. मेरा यानी कि उनका और अजित पवार का ऐसा कोई इरादा नहीं था, ऐसा उनका कहना है. हो सकता है ये प्रफुल्ल भाई का बड़प्पन है कि वो पवार साहब के बारे में इतना अच्छा बोले. मैं प्रफुल्ल भाई की तहे दिल से आभारी हूँ कि वो पवार साहब के बारे में आज भी इतना अच्छा बोले. और अब तक का जो रिश्ता रहा है वो निभा रहे हैं. ये सुन के मुझे बहुत बहुत आनंद हुआ. आपने कहा असताना सुद्धा अजित पवारांची आणि तुमच्या पक्षातल्या आमदारांची गरज पडते. काय वाटतं तुम्हाला, का बरं गरज पडते? आता ह्याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. याचं कारण असं की एवढी सत्ता असताना त्यांना अर्थातच कॉन्फिडन्स नसावा की आपण इलेक्शन जिंकू, कारण का त्यांनी इलेक्शन घेतलीच नाही. त्याच्यामुळे कदाचित त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स कमी असू शकतो, अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. या अगोदर 50 पॉप्युलर होत चालल्यात. उपमुख्यमंत्रीने एवढे टक्के मतं, त्यांचेच सर्वे होते तेच सांगत होते. पण त्यांच्या सर्व्हेमध्ये 27% माननीय मुख्यमंत्र्यांना पॉप्युलॅरिटी, आणि या देशात पास व्हायला एक तर 50% लागतात, 35% लागतात. तर ते 35 पण गाठलं नव्हतं माननीय मुख्यमंत्र्यांनी. एक आणि दुसरा की पॉप्युलॅरिटीसाठी जर त्यांना पॉप्युलर व्हायचं असेल तर 27% नाही ना. याचा अर्थ 73% लोक त्यांच्या विरोधात होते. I have no privy to any such information. स्पीकर को पत्र लिखेंगे क्या डिस्क्वालिफिकेशन को लेकर के? स्पीकर को पत्र लिखेंगे. Three people asking me questions. राष्ट्रवादी पक्ष आणि दादांनी दावा केला. याला कसं बघताय? मी त्याचा अजून काही विचार केला नाही, कारण का एक एक गोष्ट आज होते. लेट अस सी हाउ द स्टोरी. आपने कहा कि अजित दादा आपके भाई है. अरे दादा, माझं ते तेच म्हणते, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे दादाला मत असायचा अधिकार आहे ना. तो त्याला संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलाय, तोच दादाला पण दिलाय. पत्र लिखेंगे क्या डिस्क्वालिफिकेशन को लेकर के? जो विधायक है उनके डिस्क्वालिफिकेशन को लेकर के पत्र लिखेंगे. मला ह्या कारणाची म्हणजे मला उत्तरं माहिती नाहीत, पण मी पुन्हा सांगते की आमचं राजकीय प्रोफेशनल जे नातं आहे आणि फॅमिलीचं नातं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि एवढी मॅच्युरिटी अर्थातच दादामध्ये आणि माझ्यामध्ये आमच्या वयामुळे, दादा आणि मी आता वयाने इतके काय लहान राहिलेलो आहे, त्याच्यामुळे अर्थातच तेवढी विचारांमध्ये प्रगल्भता की आमच्या दोघांमध्ये, जिथे आम्ही आमचं आयुष्य कंपार्टमेंटलाइज करू शकतो की हे आपलं फॅमिली लाईफ आहे आणि हे आपलं प्रोफेशनल लाईफ आहे. यू डोंट मिक्स द टू. आपने कहा कि दादा आपकी भाई है और आपके पारिवारिक संबंध बने रहेंगे. ऑफकोर्स, बिल्कुल रहेंगे. आपके प्रोफेशनल संबंध जो है वो अलग मोड पे रहेंगे. आज अलग मोड पे आए. हाँ, तो आप जो है प्रोफेशनल लेवल पर
जब वो पार्टी पर चुनाव चिन्ह पर दावा करेंगे या फिर जो भी क्लेम करना चाहेंगे तो उसका आप लीगली या फिर सड़क पर उतरकर मुकाबला करेंगे, क्या किस तरह से करेंगे? नहीं, मेरे ख्याल से इस बारे में हमने अभी तक सोचा नहीं है। और सुबह पवार साहब ने भी, अगर आपने उनकी प्रेस देखी होगी, तो एक चीज पवार साहब 2-3 बार बोले कि हम इस सब में नहीं फंसेंगे, हम लोग डायरेक्ट लोगों तक जाएंगे, हम लोगों में जाएंगे, लोगों से बात करेंगे। ये चीज पवार साहब ने आज सुबह ही बोली है। तो मेरे ख्याल से जो महाराष्ट्र देश की जनता, माई बाप जनता है, वो तय करेगी। स्पीकर को पत्र लिखेंगे क्या, जो एक्शन? अभी देखते, आज ही सब हुआ है तो देखिए आगे आगे क्या होता है। काही पक्षात नाराजी होती, याची चर्चा होती. आता जयंत पाटील सुद्धा म्हटले की 7-8 जणांचा जरा विचार वेगळा होता. नाही पण कुठल्या विषयाची नाराजी होती? म्हणजे कारवाई होऊ शकतात, भाजपाबरोबर आपण गेलं पाहिजे किंवा ही जी भूमिका नाही, ही नाराजी होत नाही. नाराजी कधी होते? हाँ, नाराजी आणि विचार, एक सोच में और नाराजगी में बहुत अंतर होता है। एनसीपी में नाराजगी कभी नहीं थी। एक प्रश्न आहे, शुक्रवारी जर अजितदादांनी राजीनामा दिला होता तर याची कार्यक्षमता आपल्याला नोंद होती का? अशी शक्यता वर्तवली जाते. पार्थ पवार हे भाजपच्या कुठून काय कसब्यातून? पार्थ पवार कसबा लोकसभा, कसबा आहे लोकसभा कुठे आहे? पुणे. दॅट्स नॉट कसबा लोकसभा, दॅट इज पुणा लोकसभा. हा, पुणा लोकसभा काय? पार्थ उभं राहणार आहे. पार्थ पवारांना बीजेपीची तिकीट दिली. पोटनिवडणुकीला तो आता तो जो प्रश्न असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल. मी कसं सांगणार त्यांनी कुठल्या कॅन्डिडेटला द्यायचं? हु एम आय? भारतीय जनता पक्षाने कोण कॅन्डिडेट द्यायचा पुण्यामध्ये, हा भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे. माझा कसा प्रश्न आहे? वाय शुड आई इवन वेस्ट माय बैंडविड्थ ऑन इट? दूसरे के घर में क्यों झांकू भैया? मेरा काम कम है मुझे. कल आप जाने वाली पवार साहब के साथ करार दौरे पर जाने वाली है क्या? अरे पवार साहब कल 7 बजे निकलने वाले, अभी 12 इधर ही बजे, कैसे पहुंच पाऊंगी मैं? ताई, दादांनी जर शुक्रवारी राजीनामा दिला होता विरोधी पक्षनेत्यांना, कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला याची माहिती होती का? नाही, मला माहिती होती का? पवार साहेबांचं मला माहिती नाही. मला माहिती नव्हते एवढं नक्की. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते आणि मला माहिती नव्हतं. हाऊ मेनी एनसीपी एमएलएज आर सपोर्टिंग यू? See, nobody knows right now. No numbers are really clear. I think you'll have to give us time. You'll have to give us a day or two to really for the whole story. You tried calling them? Did you try connecting to them? I speak to everybody every day. I spoke to them yesterday, today, and I'll speak to them Do you tomorrow. have any specific data on the MLAs that you have? No, we'll see how the story unfolds. It's too soon. This is not instant coffee. जैसे कि आपने कहा कि आप जो है, जैसे पवार साहब ने कहा कोई लीगल एक्शन वगैरह की लीगल एक्शन की इसमें उनमें पार्टी नहीं है, आप सीधा जनता में जाएंगे. अरे मगरपासून 5 मिनिटं. पवार साहब सीधा जनता में जाएंगे तो चाहे कोई समर्थक विधायक आए ना आए, इससे कोई फर्क नहीं पड़ेगा, आप सीधा जनता में जाके लड़ाई होगी. नहीं, ऐसा नहीं. यू आर मिसकोटिंग अस. एवरी एमएलए ऑफ एनसीपी इज प्रेशियस टू अस. हम सबको प्यार भी करते हैं और मान और सम्मान करते हैं. अभी हर एमएलए जो एनसीपी का आज है, उसके लिए हमारे मन में प्यार, विश्वास और आदर ही है और रहेगा. उसके बाद कौन क्या करेगा वो आगे देखेंगे. द स्टोरी विल अनफोल्ड इन 2-3 days. बट हम साथ में एक फैमिली की तरह रहे हैं और मेरे मन में उनके लिए हमेशा प्यार ही रहेगा. नाही, बारामती लोकसभा निवडणूक आता कशी होईल? कारण अनेक आमदार जे तिथे आपल्या लोकसभेच्या अंदर येतात ते अजितदादांबरोबर आहेत. किती मोठं चॅलेंज आहे आपल्याला पण खासदार म्हणून? बघूया ना आता. हाऊ द स्टोरी अनफोल्ड्स वी डोंट नो. लेट्स सी. म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे की हे परिस्थिती नाही, परत यायचा जायचा विषयच नाहीये. कारण का शेवटी लोकसभेचं इलेक्शन लागतं तेव्हा कॅन्डिडेट, पक्ष, खूप गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्या काय एका ठिकाणी सेंटर्ड नसतात. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा बघूया. सुप्रिया जी, एक सवाल ये है कि अजीत पवार को लेकर के अटकलें लगाई जा रही थी कि वो 1 महीने से जो है वो बीजेपी ज्वाइन करने वाले हैं या पार्टी स्विच कर सकते हैं. तो क्या पार्टी की इंटेलिजेंस फेल हो गई या पार्टी को पता नहीं था, या ऐसा क्या हुआ कि ये पार्टी का इंटेलिजेंस फेलियर है, आप लोग प्रयास नहीं कर पाए? कितने सारे विधायक प्रयास ऐसे नहीं है मेरे ख्याल से. चर्चा तो पार्टी में हमेशा होती रहती है और आप देखेंगे कि इट्स अ वेरी डेमोक्रेटिक पार्टी. 7 फॉर एवरीबडी.
Nobody can say Pawar Saab is available, he's accessible, he's exceptionally helpful for everybody who walks into his office. ये दुनिया जानती है. उनके किसी के घर में 7 days a week. So these are not issues which are applicable to NCP or Mr. Pawar as such. But do you acknowledge this fact that people failed to, in fact, keep your abilities on your side? If it makes you happy in me saying that, it will make you happy. It's not about पक्षामध्ये राहिलेल्या लोकांना आहे का राहिलेल्या म्हणजे जे आता तुमच्यासोबत जे आमदार आहेत त्यांना आता ईडी सीबीआय केंद्रीय जांच तपास यंत्रणा त्यांची भीती आता तुम्हाला तुमच्या पक्षातल्या उरलेल्या आमदारांना वाटते? मला नाही सांगू आम्ही दिल्लीला. आईस म्हणजे बर्फ नाही. आईस म्हणजे एजन्सीज, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आणि जर त्याच्यात नार्कोटिक्स आलं तर नाईस. सो इधर यू हॅव नाईस और यू हॅव आईस. आणि आज विरोधी पक्षाच्या अनेक लोकांना आईस केलेलं तुम्ही देशात बघता. आणि तुमच्याच चॅनलमध्ये आणि वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे, कोणीतरी आरटीआय केलं होतं की 95% जे आईस झालेले लोक आहेत. ऍक्च्युली योगायोगाने तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून ज्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करते, बारामती तालुका आहे. इंदापूरमध्ये एक भाषण झालं होतं ज्याच्यात भारतीय जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते म्हणले होते, जे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, की आम्ही आता भारतीय जनता पक्षात आहोत, त्याच्यामुळे आम्हाला आईसची भीती वाटत नाही. त्यांनी आईस शब्द नाही वापरला, पण त्यांनी ईडी सीबीआय असं काहीतरी ते बोलले. त्याच्यामुळे अर्थातच असा एक समज आहे. आणि मी एजन्सीजला कधीच नावं ठेवणार नाही, कारण का एजन्सीज काय करतात, बिचारे ते ऑफिसर्स आहेत. त्यांच्या मागचा जो अदृश्य हात आहे, तो कुणाचा अदृश्य हात आहे हे मला नाही माहिती, पण अर्थातच एक अदृश्य हात आहे त्या बिचाऱ्या एजन्सीजच्या ऑफिसर्सच्या मागे. कदाचित त्या ऑफिसर्सला वाटतही असेल की आपण जे करतोय ते योग्य करत नाहीये, पण ते बिचारे काय करतील, पापी पेट का सवाल आहे, नोकरी आहे उनकी. त्याच्यामुळे त्यांना अनेक वेळा त्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे आईस या राज्यामध्ये, देशामध्ये विरोधी पक्षाच्या विरोधात सातत्याने वापरलं जातं. हा डेटा वर्तमानपत्र आणि टीव्ही चॅनल्सवरच सांगतात. त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट माहितीच आहे. काही प्रोफेशनली मी कुणाच्या बाजूनी नाही, मी पक्षाच्या बाजूनी. कोणत्या पक्षाचा? राष्ट्रवाद. प्रोफेशनली शरद पवार की अजित पवार? No, professionally I don't have a choice of two. Who is the leader of this party? या पक्षाची मगाशी काय शब्द सांगितलं? आश्वासन. मी आयुष्यात जे शून्य असते, डेटा विल स्पीक. प्लीज लुक ॲट माय करियर. I don't take, I am not so, how do I say, A, I am not impulsive, and B, I am little bit boring and steady type. त्याच्यामुळे माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स पण तुम्ही बघा, इट्स लिटल बोरिंग अँड स्टेडी. आजचा दिवस कसा होता? माझ्या आयुष्यात अनेक चॅलेंजिंग दिवस येतात, तसा आणखीन एक दिवस. आणि मला असं वाटतं की आयुष्यात तर हीच तर गंमत असते. सगळ्यांच्या आयुष्यात असे दिवस येतात, आमचे फक्त चॅनल्सवर दिसतात, बाकीच्यांचे दिसत नाही. यू हॅव अ क्वेश्चन? प्लीज बोलो. नहीं ऐसे क्यों? अगर यू हैव कंप्लीट क्लैरिटी, अगर क्लैरिटी हो आपके मन में, तो ऐसा नहीं है. उलझाने नहीं चाहिए, एक जगह है और प्रोफेशनल. और अगर हम अच्छे प्रोफेशनल्स हो तो हम कभी मिक्स नहीं करेंगे. हमारा जो इमोशनल रिश्ता है वो उसकी जगह और जिम्मेदारी उसकी जगह. दोनों मायने रखते हैं और दोनों अपनी जगह सही है. मला आता ते राजकारणात कशाला, आयुष्यात कुठेही एखादी गोष्ट आपल्याला आहे त्याच्यापेक्षा जास्त जर हवी असेल तर ती बिझनेसमध्ये होते, ती नोकरीमध्ये होते, ती कुठल्याही प्रोफेशनलमध्ये होते. त्याच्यात राजकारणालाच का वाईट करताय तुम्ही? अय्या अर्थात काय मी काय तुम्हाला सांगितलं, प्रोफेशनल नातं वेगळं
आणि पर्सनल नातं वेगळं. ह्याच्यात मी कधीच गल्लत केलेली नाही आणि कधी करणारही नाही. आणि असं आहे की वय वाढतं त्याच्यावर काही प्रगल्भता विचारांची धावायला पाहिजे का नाही? किती वर्ष लहान राहणार आम्ही? थोडासा मी संकेत था की दादा चली हुआ है सडनली राष्ट्रवादीचा त्रिफळा उडाला. परिणाम होईल कारण आता बेंगलोरमध्ये तुमची दुसरी बैठक होणार आहे विरोधकांची. गेल्या बैठकीत तुम्ही सुद्धा होता मांडण्याचा. आता इकडे जाताना राष्ट्रवादी पक्षाला तुम्हाला परिस्थिती लागते. काय परिणाम होतील या बैठकीवर? म्हणजे विश्वासार्हता कसली? पक्षांच्या बाबतीत अरे उलट त्यांना आणखीन आनंद वाटला पाहिजे की आदरणीय पवार साहेब स्टेडी राऊंड फर्म राऊंड लढतायत. उलट आमची विश्वासार्हता वाढेल त्या ग्रुपमध्ये. त्रिफळा उडाला. राणे साहेब खूप ज्येष्ठ आहेत वयाने. आज ते केंद्रात मंत्री आहेत आणि माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी आदर आणि सन्मानच आहे. एवढा मोठा ज्येष्ठ नेता वयाने कर्तृत्वाने मोठा असेल, त्यांचं एक मत असेल, त्याचं मी स्वागत करतो. भाई आपको लगता है कि सिर्फ एजेंसीज के दबाव मधल्या अत्याचाराची संकलित महामार्गावरती ऍक्सिडेंट झाला. राज्यामध्ये असे अनेक प्रश्न चालू असताना राज्य सरकार मात्र अशा मीटिंग बनवणं, आमदार वाढवणं, 2024ची तयारी करणं, स्वतः दिल्लीला जाणं असे प्रकार जे आहेत. किती वेळ लागेल? नो आय थिंक जयंतरावांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अत्याचार वाढत आहे त्याच्याबद्दलची आकडेवारी पवार साहेबांनी दाखवली. समृद्धी महामार्गाचा ऍक्सिडेंट झाला आणि इतकं सगळे राज्यात वेगळे प्रश्न असताना राज्य सरकार मात्र सरकार स्थिर करण्यात किंवा हो सरकार स्थिरच होतं. 2024च्या निवडणुकीची तयारी राज्य सरकार सुरू करते. आता तुम्ही जाता भेटून. These developments, what kind of an impact it will have on national political meetings that have been actually conducted? Why would it affect With you? respect to Sharad Pawar's stature, Not at all. Why would it matter? How and why would it matter and why should it matter? Today's his stature was recognized when Rahul Gandhi, when Nitin Singh, Carry on the Tejasvi, mic, sir. Stalin, Mamata Banerjee, Arvind Arvind Kejriwal, everybody called him and told him that Mr. Sharad Pawar, we are with you. So the problem of stature doesn't arise for him. This petty activities for Sharad Pawar. पवारसाहेब विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा किंवा कुठेतरी विरोधकांना संपवण्याचा आहे. शक्यता नाकारता येत नाही जेव्हा फॅसिझम ना. वेग घेतो, फॅसिझम जेव्हा वेग घेतो तेव्हा तो खालच्या पक्षांना दाबत जातो. पण फॅसिझम कसा संपतो हे आपण हिटलरचं उदाहरण आहे. प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्याकडे द्या आणि आता कसं म्हणणारे छगन भुजबळ या गटात गेलेले कसं बघताय? आता तुम्हाला प्रतोदपदी म्हणून तुमची निवड झाली आहे. कसं बघता ओबीसी प्रदेशाध्यक्ष आणि आता प्रतोदपदी तुम्ही आहात? 2 मिनिटं बॅटिंग. माणसं आपली मनं एवढ्या लवकर बदलतात हे मला माहित सर आज तुम्ही मगासपासून फोन करणं सुरू आहे, आमदारांना संपर्क करणं सुरू आहे, लिगल ओपिनियन घेत आहे, 9 लोकांच्या विरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. काय सध्या परिस्थिती? असं आहे. काही कायदेशीर बाबतीत आम्ही दिल्लीपासून मुंबईपर्यंत सगळ्यांशी चर्चा करत होतो. पवार साहेब सगळ्यांशी बोलत होते, आमच्याशी बोलत होते आणि शेवटी त्यांचा होकार आल्यावरच पुढची कारवाई होणार. कारवाई आमच्या हातात नाहीच आहे. पवार साहेबांनी होकार दिला का अपात्रतेच्या कारवाईसाठी? आता त्यांनी दिला का नाही हा तुम्हाला 5 मिनिटात समजेल. पवारांच्या बुकलीवर फडणवीसांनी सिक्सर मारला आणि आता राष्ट्रवादीचा त्रिफळा उडालाय असं राणे म्हणतायत. वक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधी पक्षनेते जे दिले होते ते सरळ आता भाजपच्या सोबत सत्ता स्थापन करताना दिसतात. आता पुन्हा तशी चूक होऊ नये यासाठी दोन्ही
किंवा महाविकास आघाडीकडनं प्रयत्न केले जाणार का की असा विरोधी पक्ष नेता जो दुसऱ्या गटात किंवा सत्ता पक्षात जाऊन नाही, आता मी आहे, मी जोपर्यंत आहे तुम्हाला मी सगळ्यांना खात्री देतो की मी काय पवार साहेबांना सोडणार नाही. आणि दुसरा झाला तर मला माहिती. ताई 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 नाही नाही, बसा बसा. एक खुर्ची आणा, एक खुर्ची आणा. अलीकडे मोठी अक्षरं पण दिसत नाही. चला नरेंद्र. नाही पाटील साहेब जवळपास 2 तासापासून आम्ही थांबलो आहे. तुझा नेमका काय आतमध्ये युक्तिवाद चालू होता, काय त्याचा निकष निघालाय का हे जरा आम्हाला कारवाई सुरू होणार का? आपण जे लिगल ओपिनियन झाले कारवाई करणार का? आपण दिल्लीमध्ये चर्चा केलेली आहे, कायदेशीर सल्ला घेतला. आपल्या जरा सायलन्स, मागे बोलू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सदस्यांनी 9 सदस्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व राज्य अध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या, पक्षाच्या हिताच्या विरोधी जाऊन राज्य मंत्रिमंडळात आज राज्यभवनमध्ये राज्यपाल भवनमध्ये जाऊन शपथ घेतलेली आहे. आणि ती त्यांची कृती ही पूर्णपणाने बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना पूर्णपणाने अंधारात ठेवून करण्यात आलेली त्यांची कृती आहे आणि ही पूर्णपणाने बेकायदेशीर आहे. आणि म्हणून आज आम्ही आमचे एका सदस्यांनी आम्हाला याबद्दल तक्रार केली आणि ती तक्रार स्टेट डिसिप्लिन कमिटी जी आहे आमची दांडेगावकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या कमिटीकडे करण्यात आली, त्यांच्याकडे पाठवण्यात आली. त्यांनी त्याच्यावर विचार करून, त्याबाबतीत चर्चा करून, विचारविनिमय करून त्यांनी त्यांच्याकडे त्याची नोंद घेतली. आज त्यानंतर त्यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आम्ही राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे फाईल केलेला आहे. त्यांना ईमेलवर ते पाठवण्यात आलेलं आहे. फिजिकल कॉपी त्यांच्याकडे पाठवण्याची आत्ताच व्यवस्था आम्ही करतोय. ती त्यांना काही तासात मिळेल. मी स्वतः त्यांच्याशी 4 वेळा मोबाईल फोनवर संपर्क साधायचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हॉट्सअपवर त्यांना हे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन मी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. ईमेलवरही गेलेलं आहे, व्हॉट्सअपवरही गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आय मेसेजवर देखील या व्हॉट्सअपला लवकर पाहण्याची त्यांच्याकडे विनंती केलेली आहे. आणि त्यात आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे, उद्या अर्लीएस्ट अवरला त्यांनी या पिटिशनसाठी आम्ही जे डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन फाईल केलेलं आहे त्याबाबतीत आमची बाजू हिअरिंग देऊन आमची बाजू ऐकून घ्यावी, यासाठी आम्ही राज्याच्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या अध्यक्ष श्रीयुत राहुल नार्वेकर यांच्याकडे पिटिशन फाईल केलेलं आहे. आमची अपेक्षा आहे की ते आम्हाला लवकरात लवकर हिअरिंग देतील. त्याचबरोबर या सर्वानंतर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याबाबतीत कल्पना दिलेली आहे आणि
त्या संबंधात आम्ही हेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगितलेलं आहे की आज महाराष्ट्रात मी बराच वेळ आपल्याला भेटू शकलो नाही कारण सतत फोनवर होतो. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व रँक अँड फाईल्स मधले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत. महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि फार मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या समर्थनासाठी बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाचं समर्थन केलंय. आणि आज जी घटना घडलेली आहे त्याबद्दल त्यांनी अनेक ठिकाणी नाराजीचा सूर केलेला आहे, निषेधाचा सूर देखील दाखवलेला आहे. 9 आमदार म्हणजे ही पार्टी होऊ शकत नाही. 9 MLAs यांनी जी शपथ घेतलेली आहे ती पार्टीच्या प्रेसिडेंटना, राज्य आणि राष्ट्रीय प्रेसिडेंटना न सांगता केलेली त्यांची कृती आहे आणि त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तातडीनं कायदेशीर पावलं उचलेल असं मी तुम्हाला दुपारी सांगितलेलं. त्याप्रमाणे आम्ही सर्व पावलं उचललेली आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष यांनी याबाबतीत आम्हाला लवकरात लवकर बोलवावं. त्याच्यासाठी फिजिकल या पिटिशन त्यांच्याकडे फाईल करण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. ज्यावेळी त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरण आणि पक्षाच्या राष्ट्रीय आणि राज्य अध्यक्षांना कल्पना न देता त्यांनी त्या ठिकाणी शपथ घेतली त्या क्षणापासून ते डिस्क्वालिफाईड झालेले आहेत आणि त्या संबंधात आम्ही तशी तातडीने पावलं उचललेली आहेत. दे आर डिस्क्वालिफाईड टेक्निकली कारण त्यांनी पक्षाच्या विरोधी, पक्षाच्या धोरणाच्या विरोधी ही कृती केलेली आहे. 9 जणांच्या आज पहिला मराठीत संपवा. 9 जणांच्या विरोधी हा आकडा असणार आहे कारण 9 जणांनीच ही कृती केलेली आहे. बाकीच्यांना तिथं अनेक आमदार आम्हाला सांगतात आम्हाला परत यायचंय, आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला मतदारसंघात तोंड दाखवणं अवघड आहे. ठीक आहे, आम्हाला कामं होत नाहीत वगैरे आमची तक्रार होती, पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही भाजपकडे जावं. कारण आम्ही ज्या मतांवर निवडून आलेलो आहे ती मतं लोकांच्यातून आलेलो आहे. ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, तेव्हाच्या व्यवस्थेच्या विरोधात निवडून आलेलो आहोत आणि त्यामुळं आम्हाला हे योग्य कृती वाटत नाही आणि आम्हालाही डोळ्यानं दिसतंय की आम्ही डिस्क्वालिफाय होऊ आणि म्हणून अनेक आमदारांनी मला आज दिवसभरात संपर्क साधलेला आहे. पवार साहेबांनाही अनेक आमदारांनी संपर्क साधलेला आहे. सर, जेव्हा आपण पक्षाच्या विरुद्ध एखादी कारवाई करतो, निर्णयांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई म्हणून पक्षातनं त्यांना बाहेर काढलं जातं, तर ज्या क्षणी शपथ घेतली त्या क्षणी पक्षातनं पण ते बाहेर गेलेले आहेत का? पक्षातून बाहेर गेलेले आहेत असं त्यांनी कोणालाही कळवलेलं नाही, पण पक्षात असून पक्षविरोधी कारवाई त्यांनी केलेली आहे. पक्षाच्या धोरणाच्या विरोधी ते वागलेले आहेत. देशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्याबरोबर रँक आणि फाईल असताना शरद पवार साहेब देशात एक मोठा लढा उभा करत असताना त्यांची भूमिका माहीत असताना या 9 जणांनी पक्षविरोधी कारवाई केलेली आहे आणि म्हणून ते डिस्क्वालिफाय त्या क्षणी झालेले आहेत असं आमची भूमिका आहे. सर, तुम्ही ॲफिडेव्हिट आता लिहून घेणार का? म्हणजे जे पदाधिकारी आहेत साधारण एक तुम्हाला निवडणूक आयोगाला पण दाखवायला लागेल की आमच्याकडे किती संघटना आहेत, किती रँक्स आहेत. हे तुम्हाला 5 तारखेला दिसेल. शरद पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्र कसा उभा राहतो, आम्ही काय करायचं ते त्यावेळी तुम्हाला सांगू. ज्यावेळेस अजित पवार आपला व्हीप काढतील त्यावेळेस तुमचा व्हीप लागू होईल की अजित पवारांचा व्हीप मान्य करावा लागेल, कारण त्यांना पण संधी त्यांच्या बाजूने मिळेल. तुमचा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास कमी दिसतोय. जो पक्षाचा अध्यक्ष व्हीप नेमतो तोच व्हीप फायनल असतो. 4 आमदार इकडे का तिकडे यात काही महत्व नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी नेमलेले जितेंद्र आव्हाड हे पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत.
आणि ते म्हणतील त्या पद्धतीने व्हीप मी त्यांना जो आदेश देईन त्या पद्धतीने ते खाली व्हीप काढतील आणि तो व्हीप सगळ्यांना लागू राहील. आकडेवारीमध्ये मी आज का जात नाही तर बरेच आमदार आम्हाला सांगतात की नाही आम्हाला परत यायचंय. त्यामुळे मला त्या सर्व माझेच सहकार्य येते त्यांच्यावर मला अन्याय करायचा नाही. पण ज्यांनी शपथ घेऊन पक्षाला धोका दिलेला आहे त्यांच्यावर मी कृती करायची भूमिका घेतलेली आहे. बाकीचे आमदार हे ज्यावेळी मतदारसंघात जातील त्यावेळी मला खात्री आहे की पवार साहेबांच्यावर प्रेम करणारी महाराष्ट्रातली जनता त्या सर्व आमदारांना सांगेल की आपण पवार साहेबांच्यावर राहिलं पाहिजे आणि ते आमदार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील. आम्ही त्या सर्व आमदारांना योग्य ती संधी देण्याची प्रयत्न करू. ते बरेच आले तर आनंदच आहे, नाहीतर काही काळानं याच गोष्टी त्यांच्या बाबतीत नाईलाजाने आम्हाला कराव्या लागतील. बहुमत दाखवलं आणि बहुमताच्या आधारावरती जर विधानसभा अध्यक्ष निर्णय तुम्ही कोर्टाचा निर्णयाचा अभ्यास करा. बहुमताचा विषय याच्यात येत नाही आणि बहुमताचा विषय आता पवारसाहेबांनी सांगितले आता जनतेच्या कोर्टात आमची पुढची लढाई ती जनतेचं बहुमत हे नक्की आम्ही साबित करू. पण आज पक्षाचा अध्यक्ष या नात्याने जी कृती करणं आवश्यक होतं त्याप्रमाणे बेकायदेशीर झालेली जी शपथविधी आज झाला ज्याच्यात विरोधी पक्षातल्या लोकांनी त्यांना 9 जणांनी शपथ दिली त्याच्यासाठी सगळ्यांना बसून त्यांनी ॲफिडेव्हिट केले, तिथं काहीतरी सबमिट केलं असेल, राज्यपालांनाही सांगितलं असेल. आमचा त्यांना पाठिंबा आहे. खरं राज्यपालांनी पक्षाच्या अध्यक्षांच्याकडून कन्फर्मेशन करायला पाहिजे होतं की हे तुम्हाला मान्य आहे का म्हणून. तशी कोणतीही कृती तसा कोणताही संपर्क राज्यपालांकडून आम्हाला करण्यात आलेला नाही. भगतसिंग कोश्यारी यांनी जी चूक केली तीच राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सुद्धा केली असल्याचं पाहायला मिळत आहे. कोर्टात सुद्धा ते सिद्ध झालेलं होतं. आता मला राज्यपाल बैस यांच्याबद्दल आज कोणतीही भाष्य करायचं नाहीये. त्यांच्यासमोर काय सांगण्यात आलं, त्यांचा समज गैरसमज कसा करून देण्यात आला या गोष्टी स्पष्ट झाल्यावर त्यावर बोलणं योग्य राहील. अहो राज्यपालांना काय माहिती दिली मी तुम्हाला सांगितलं ना. राज्यपालांना त्यांनी काय माहिती दिली, कोणत्या आधारावर राज्यपालांनी निर्णय घेतला हे बाहेर आल्यानंतर आपल्याला त्याच्यावर बोलणं योग्य ठरेल. हो पत्र गेलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगालाही पत्र मगाशीच गेले, मेल केलेलं आहे. हाँ अभी बीच में मराठी में ना पूछे. जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आलेली आहे. काँग्रेसने देखील त्यावरती दावा केलेला आहे. याच्यावरती मीच बोलतो की विधानसभेचे जे चालीरीती आहे ज्या पद्धतीवर विधानसभा चालते विरोधी पक्षातला जो सर्वात मोठा गट असतो त्याचा जो नेता असतो तोच विरोधी पक्षाचा नेता असतो. त्याच्यात काही कायदेशीर कुठे म्हणजे काही चुकीचं काहीच नाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेसने मागितलं आणि त्यांची संख्या जर जास्त असेल तर त्यांना आम्हाला द्यायलाच पाहिजे. हा काही पण आज ती जागा खाली आहे आणि ती भरली गेली पाहिजे आणि ती कायदेशीर भरली गेली पाहिजे म्हणून ती कारवाई केली गेलेली. उद्या काय माहीत सगळे आमदार परत आले तर 9 सोडून. चला आता हिंदी में अभी मराठी में कोई नहीं पूछेगा. आज महाराष्ट्र के मंत्रिमंडल में राष्ट्रवादी कांग्रेस के 9 विधायकों ने शपथ ग्रहण किया. शपथ लेने के बाद हमें ये पता पड़ा और उसी क्षण टेक्निकली वो डिस्क्वालीफाई हुए हैं और इसीलिए हमने डिस्क्वालिफिकेशन पिटीशन अभी थोड़े देर के पहले कुछ समय के पहले हमने फाइल किया है. महाराष्ट्र के विधानसभा के अध्यक्ष साहब के पास हमने ईमेल पे ये डिस्क्वालिफिकेशन पिटीशन भेजा है. मैंने खुद विधानसभा के अध्यक्ष साहब को फोन 4 बार किया लेकिन उन्होंने उठाया नहीं. इसीलिए उनको आई मैसेज करके
कहा है कि आप व्हाट्सएप पे देखिए, डिस्क्वालिफिकेशन पिटीशन हमने भेजा है और व्हाट्सएप पे भी मैंने उनको कॉपी भेजी है डिस्क्वालिफिकेशन की। फिजिकली भी उनको डिस्क्वालिफिकेशन का हमारा पिटीशन फिजिकली भी पहुंचाने की व्यवस्था हमने अभी की है। और साथ में इसके बाद हमारे इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को भी हमने खत लिखा है और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को हमने लेटर लिखे ये कहा है कि हमारे इसमें 9 लोगों ने ऐसा किया है, लेकिन हमारी जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है वो ये मान्य नहीं करती और उसके बारे में हमने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को भी कहा है कि कोई और आके हम पार्टी है करके कहने को जाए तो हम वहां हैं, हम पार्टी के नाते वहां मौजूद है और हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अस्तित्व में है। इसमें आज एक विधायक हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के, उन्होंने हमारे डिस्क्वालिफिकेशन कमेटी जो है डिसिप्लिन कमेटी, वो डिसिप्लिन कमेटी स्टेट की जो है उनको खत लिखा था और उसके ऊपर प्रोसेस करके उनके ऊपर एक्शन लेने का निर्णय डिसिप्लिन कमेटी ने दिया और उसके बाद में हमने डिस्क्वालिफिकेशन अभी फाइल किया है। और मुझे पूरा विश्वास है कि राहुल नार्वेकर जी जो हमारे विधानसभा के अध्यक्ष है वो हमें उनको रिक्वेस्ट की है कि उन्होंने जल्द से जल्द कल सुबह हमारे पिटीशन के लिए हमें बुलाए उन्होंने इनवाइट करना चाहिए और हमारी जो उसमें पिटीशन की साइड है वो सुन लेनी चाहिए। हमारे मुताबिक हम ये कहते हैं कि जिन लोगों ने 9 लोगों ने महाराष्ट्र राष्ट्रवादी कांग्रेस के खिलाफ जाके सरकार में स्वेरिंग इन सेरेमनी में वो शामिल हुए, उनके खिलाफ हमने डिस्क्वालिफिकेशन फाइल किया है और जिस क्षण उन्होंने शपथ ली उसी क्षण वो डिस्क्वालीफाई हुए हैं। अभी हमने विधानसभा के जो हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है दोपहर में ही हमने जितेंद्र आव्हाड साहब को चीफ व्हिप के नाते उनको अपॉइंटमेंट दी है और वो अभी काम कर रहे हैं। वो अभी खुद जाके ये डिस्क्वालिफिकेशन के पेपर्स, डिस्क्वालिफिकेशन का पिटीशन उनको देने की कोशिश करेंगे। कोशिश है हमारी कि रात को ही उनको दिया जाए और हम समझते हैं कि एंटी पार्टी एक्टिविटी जिस क्षण उन्होंने राष्ट्रवादी के राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहब या स्टेट अध्यक्ष मैं जयंत पाटिल इनको कोई इन्फॉर्म न करते हुए ऐसा पॉलिसी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने कभी अपनाया नहीं है। ऐसे हमारी पॉलिसी के खिलाफ जाके उन्होंने राष्ट्रवादी कांग्रेस के जो धोरण है उसके खिलाफ जाके उन्होंने शपथ ग्रहण की है और जिस क्षण उन्होंने शपथ ग्रहण की है उस क्षण दे स्टैंड डिस्क्वालिफाइड और इसीलिए हमने अभी पिटीशन फाइल किया है। बाकी इलेक्शन कमीशन को भी हमने खत लिखा है और इलेक्शन कमीशन को ये कहा है कि हमारी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारे सारे रैंक एंड फाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट और पूरे देश के है आदरणीय पवार साहब के साथ है और रैंक एंड फाइल जब पवार साहब के साथ है, पूरे देश के जो राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता है वो पवार साहब के साथ है। तो इसीलिए हमारी पार्टी ने इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को ये बताया है कि ये लोगों ने ये डिस्क्वालिफिकेशन की प्रोसेस की है और उनके बारे में हमने जो लिखा है वो उसमें लिखा है। पाटिल साहब, आपने कहा कि बाकी विधायकों को संपर्क में है, उनके बारे में काफी विधायक हमारे से संपर्क कर रहे हैं और हमें कह रहे हैं कि वो वहां गए हैं, वो उनको ठीक नहीं लगता है और वो शायद वापस आने की इच्छा उनको जताते हैं। हम चाहते हैं कि वो लोगों के पास जाए, उनके कॉन्स्टिट्यूंसी में जाए, तभी भी उनको वहां के कार्यकर्ता बताएंगे कि ऐसा करना ठीक नहीं है। और मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र की जनता, पूरे कार्यकर्ता महाराष्ट्र के पवार साहब के साथ जुड़े हुए हैं, अभी नहीं कई सालों से जुड़े हैं और इसीलिए उनकी ये जो कृति है उस तरफ जाने की
ये किसी को मान्य होगी नहीं और हम विश्वास रखते हैं कि ये सारे विधायकों को वापस आना है, क्योंकि काफी लोग ऐसे कह चुके हैं। इसलिए आज उनके ऊपर हम डिस्क्वालीफाई नहीं कर रहे, उनको डिस्क्वालिफिकेशन का उनके खिलाफ पिटीशन नहीं कर रहे, उनको थोड़ा सा समय यानी उनके सामने क्या कागज रखे वो भी उनको मालूम नहीं, किसके ऊपर उन्होंने सिग्नेचर किया वो भी उनको मालूम नहीं। काफी सदस्य बोलते हमें मालूम ही नहीं, उन्होंने सामने 2 जन बैठे थे, वो कागज रखते थे, हम साइन करते थे, वो पूरा कागज भी पढ़ने को हमें मौका नहीं देते थे। और इसीलिए काफी विधायक शायद वापस आएंगे, ऐसी हमें अपेक्षा है। कल सुबह पवार साहब सातारा जा रहे हैं, कराड़ जा रहे हैं, स्वर्गीय यशवंतराव चौहान साहब के समाधि का दर्शन वो करने जा रहे हैं और मुझे पूरा विश्वास है वहीं से उनकी महाराष्ट्र की यात्रा फिर एक बार शुरू होगी। 83 इयर्स ओल्ड शरद पवार जी आज फिर एक योद्धा के स्वरूप से लोगों के सामने जा रहे हैं और मैं पूरा विश्वास करता हूं कि महाराष्ट्र में जो राजनीति चल रही है, तोड़फोड़ की राजनीति चल रही है, महाराष्ट्र को यह अनुभव कभी भी नहीं हुआ था, लेकिन एक बार शिवसेना के बारे में ऐसा हुआ और दूसरी बार एक ही टर्म में आज राष्ट्रवादी के बारे में ऐसा ही होने जा रहा है। और इसीलिए महाराष्ट्र की जनता पवार साहब के साथ, महाविकास आघाड़ी के साथ रहेगी। आपको लगता है कि सुप्रीम कोर्ट ने जिस तरह से वर्डिक्ट में कहा था कि लेजिस्लेटिव पार्टी अलग होती है और मुख्य पार्टी अलग होती है, तो उसमें मुख्य पार्टी को पूरे अधिकार रहते हैं, लेजिस्लेटिव पार्टी के बाद भले किसी विधायक वही है। एक सवाल और आपके पास कराडला पवार साहेब जाणार आहेत। पुणेपासून मला मुंबईत थांबणं आवश्यक आहे, म्हणून मी मुंबईत थांबणार आहे। पवार साहेब कराडला पुण्यातून जाणार आहेत। सर, मराठीमध्ये शिंदे गट ज्याप्रमाणे बाजूला गेला तेव्हा त्यांना गद्दार बोललं गेलं, आता राष्ट्रवादीमधून गट बाहेर गेले गद्दार बोललं। असं आहे की शिंदे गटाच्या वेळी काय झालं, त्या लोकांचा शिवसेनेशी फारसा संपर्क नव्हता, कारण त्यांना गुवाहाटीलाच जावं लागलं। इथं आमचे आमदार जे विरोधी गेले आहेत त्यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली नाही, कारण ते आमच्या संपर्कात आहेत। पवार साहेबांना बोलतायत, सुप्रियाताईंना बोलतायत, आव्हाड साहेबांना बोलतायत, नरेंद्र वर्मा इथं आहेत, सगळे बोलतायत। त्यामुळं आज आम्ही त्यावर काही भाष्य करणार नाही। थँक्यू, गुड नाईट। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।